सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त पारंपरिक कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते। हा आखाडा मोठ्या उत्साहात व गर्दीत पार पडला। यात्रेचा मुख्य आकर्षण ठरलेला हा कुस्ती आखाडा पाहण्यासाठी परिसरातील तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी उपस्थित होते। आखाड्यासाठी खास मातीचा मंच तयार करण्यात आला होता। सातारा जिल्ह्यातील नामवंत मल्ल आणि उगम पावणारे युवा मल्ल यांनी आपल्या ताकदीचा जोर लावत चुरशीच्या कुस्त्या सादर केल्या। या कुस्त्यांमध्ये काही झुंजी अतिशय रंगतदार आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी गजरलेली ठरली। महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्ती संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले। मल्लांनी ताकदीसोबत कौशल्याची झलक दाखवत उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक मंडळाचे पदाधिकारी, माजी खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी मल्लांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले। ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त दरवर्षी आयोजित होणारा हा आखाडा स्थानिक परंपरा व संस्कृतीचे जतन करणारा महत्त्वाचा सोहळा मानला जातो। हाच उत्साह पुढील वर्षी कायम राहावा अशी अपेक्षा प्रेक्षक व आयोजकांनी व्यक्त केली। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, सातारा। मी कुस्ती क्षेत्रात 70 साली सुरुवात केली। 70 सालापासून जवळजवळ 55 वर्ष आजपर्यंत होत आले आणि त्याच्या अगोदर काही काळ मैदान खंडित झालं होतं। त्याच्या अगोदर चांगले नामांकित पैलवान पिंपोडीमध्ये खेळून जात होते, आमच्या वडिलांच्या टाइमच्या वेळेला। आणि नंतर मी स्वतः 70 साली खेळायला सुरुवात केल्यानंतर 10 वर्ष मी स्वतः चांगल्या कुस्त्या केल्या आणि नंतर माझी कुस्ती संपल्यानंतर मी आज तागायत 6 बॅचेस माझ्या हातनं तयार झालेत। आता ही 6वी पिढी खेळती आता। पैलवान आले काय सांगाल? पिंपोडचं मैदान बऱ्याच प्रख्यात असल्यामुळं बऱ्याच ठिकाणाहून कुस्त्या आलेल्या आहेत। फलटण, सातारा, सांगली, कोरेगाव, फलटण, लोणंद। पहिला आखाडा पिंपोडी बुद्रुकचा छोटा होता, खूप लहान व्हायचा। उत्तर कोरेगाव म्हणजे हा दुष्काळी भागात 1 नंबरचं मैदान आपलं उत्तर कोरेगाव मध्ये पिंपोडी बुद्रुकचं मैदान होतं दरवर्षी। 2016 पासून आम्ही युवा पैलवानांनी सर्व कुस्ती शौकीनांनी, आजी माजी पैलवान, वस्ताद मंडळी सर्वांनी वैयक्तिक पैसे काढून वैयक्तिक बक्षीस देऊन हा पिंपोडी बुद्रुकचं आपण मैदान मोठं केलंय। दरवर्षी ती आपण मोठं मैदान वाढवतोय। पुढच्या वर्षी यापेक्षा सुंदर मोठं मैदान करू आम्ही। उत्तर कोरेगाव तालुका किंवा सातारा जिल्ह्यात पैलवानांची संख्या तर घटत चालली आहे। जिंकड मुलांचा ट्रेंड वाढतो, काय सांगाल? ही तुम्हाला खंत वाटते काय? आता कुस्ती क्षेत्रातून पोरं अलिप्त होत चाललेत, म्हणजे मोबाईलमुळं पोरं कुस्ती क्षेत्रातून अलिप्त व्हायला लागलेत। तालमी पाडून तालमींच्या जागेवर जिम व्हायला लागलेत आणि बैलगाडी क्षेत्रांमुळं कुस्ती मैदानात कमी व्हायला लागलेत। तरी पोरांनी सगळं म्हणजे हे सोडून कुस्ती क्षेत्राकडे वळावं आणि निर्व्यसनी राहावं आणि लाल मातीशी त्यांनी एकनिष्ठ राहावं। लाल माती कधी कोणाला उपाशी ठेवत नाही। कुस्ती क्षेत्रात आता आम्ही जुना खेळाडू घेतला। कुस्तीची सुरुवात आम्ही 2016 पासून मोठं मैदान घ्यायला सुरुवात केली। हळूहळू हे मोठं भरपूर मैदान होतं। कारण एकच आहे की दिवसेंदिवस पैलवान कमी होत चाललेत। नवीन पिढी जास्त मोबाईलकडे इम्प्रेस झाली। जरा पालकांना दक्षता घेऊन आपली नवीन पिढी बलशाली हो याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्या मताचा। आकडा वाढताना दिसतोय, महाराष्ट्रातून मल्ल येतात पिंपोडमध्ये। हा पिंपोडचा आकडा दरवर्षी दिवसेंदिवस वाढत चालला। याचा म्हणजे एकमेव श्रेय नवीन आम्हाला जे दरवर्षी प्रमाणे मदत करतात कुदळे साहेब, जितेंद्र साहेब, बंडूनाना साळुंके, भरपूर असे लोक आहेत की ते आम्हाला स्वतःहून फोन करतात की बाबा आमची कुस्ती यावर्षी मैदानात घ्या। त्यामुळे त्यांचा उत्साह पाहून आम्हाला फार बरं वाटतं।